नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील पीक विमा योजनेबाबत 2 जून 2026 पर्यंत आलेल्या सर्व महत्त्वाच्या नवीन अपडेट्स. ओके, त्यामुळे तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आजची जी माहिती आहे ती प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. ओके, आता जी पहिली अपडेट आलेली आहे, ओके, त्याविषयी जर सांगायचं झालं तर आता राज्य सरकारकडून नवीन पीक विमा हप्ता किंवा नवीन भरपाई यादी अधिकृतपणे जाहीर अजून तरी करण्यात आलेली नाही आहे. ओके, त्यामुळे आता अनेक शेतकरी पुढील अपडेटची वाट पाहत आहेत. मात्र सरकारकडून खरीप हंगाम 2026साठी मोठ्या आता हालचाली सुरू झालेल्या दिसून येत आहेत. ओके, आता खरीप हंगाम 2026 याविषयी जर चर्चा करायची झाली तर आता खरीप हंगाम जवळ आल्यामुळे राज्य सरकारने बँकांना पीक कर्ज वाटप वेगाने करण्याचे आदेश दिलेले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांना 80% पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य पूर्ण करण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याची प्रक्रिया आणखी जलद आणि वेगाने होऊ शकते. ओके, त्यामुळे आता हे जे कर्ज वाटपाचे 80% लक्ष्य आहे ते पूर्ण करण्याचे निर्देश आता या बँकांना देण्यात आलेले आहेत आणि अत्यंत आनंददायी बातमी म्हणता येईल. ओके, तिसरी अपडेट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता शेतकरी कर्जमाफीबाबतही मोठे संकेत दिलेले आहेत. त्यांनी सांगितले आहे की 30 जूनपूर्वी कर्जमाफी संदर्भात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष आता या निर्णयाकडे लागलेले आहे. ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026मध्ये देखील सरकारने मोठी घोषणा केली होती. 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे आता अनेक शेतकरी प्रत्यक्ष अंमलबजावणीची वाटसुद्धा पाहत आहेत. ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की तसेच हवामान विभाग आणि कृषी विभागाने आगामी खरीप हंगामासाठी सतर्कतेचा इशारासुद्धा दिलेला आहे. ओके, एल निनोचा परिणाम यंदा पावसावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर कमी पाऊस किंवा नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली तर पीक विमा दाव्यांना मोठे महत्त्व आता प्राप्तसुद्धा होणार आहेत. ओके, सरकारने कृषी विभागाला सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात पीक विमा, नुकसान भरपाई आणि कर्जमाफीबाबत आणखी मोठ्या आता अपडेट्स समोर येऊ शकतात. ओके, म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी आपले बँक खाते, आधार लिंक आणि आवश्यक कागदपत्रे अपडेट ठेवावीत. तसेच अधिकृत अपडेट येईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. ओके, तर शेतकरी बांधवांनो, ही होती 2 जून 2026 पर्यंतची महाराष्ट्र पीक विमा योजनेबाबतची ताजी आणि महत्त्वाची अपडेट्स. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत, मित्रांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. आणि पुढील महत्त्वाच्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.